हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कसं मेंटेन केलं जातं हे बघणार आहोत. बघा, पार्टनर्स करंट अकाउंट मेंटेन करण्यासाठी तुमच्याकडे दोन मेथड आहेत. एक आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथड प्रमाणे पार्टनर्स करंट अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे दोन अकाउंट्स मेंटेन केले जातात आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड प्रमाणे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मेंटेन केले जातं. जसं मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, ज्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सांगणार आहेत किंवा सांगतील की तुम्हाला पार्टनर्स करंट अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सेपरेट मेंटेन करायचं आहे, तेव्हा तुम्हाला फिक्स्ड कॅपिटल मेथड अप्लाय करायची आहे. आणि जेव्हा ते काहीच सांगणार नाहीत तेव्हा तुम्हाला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अप्लाय करायची आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. त्या एक्झाम्पल थ्रू किंवा त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण हे कसं रेकॉर्ड केलं जातं, त्याचं फायनल आन्सर कसं निघतं हे आपण बघूया. बघा, काय दिलेला आहे क्वेश्चन तो आधी रीड करू आपण. A and B are partners sharing profits and losses in the ratio of 2:1. A आणि B हे दोन पार्टनर्स आहेत, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1, 2:1 या प्रमाणात ते जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल तो घेणार आहेत. ऑन 1 एप्रिल 2020 द कॅपिटल बॅलन्सेस ऑफ A and B आर ₹80,000 and 40,000 रिस्पेक्टिव्हली. 1 एप्रिल 2020 ला म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला A आणि B चा जो कॅपिटल बॅलन्स होता तो 80,000 आणि 40,000 असा आहे. देअर ड्रॉइंग्स आर 15,000 अँड 12,000 रिस्पेक्टिव्हली. त्यांचं जे ड्रॉइंग्स आहे म्हणजे त्यांनी जे पर्सनल यूजसाठी कॅश घेतली आहे ती किती आहे, 15,000 आणि 12,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ए नी 15,000 घेतली आणि बी नी 12,000 घेतली. ॲज पर पार्टनरशिप डीड ऑर ॲग्रीमेंट, पार्टनर्स आर अलाउड 12% इंटरेस्ट पर ॲनम ऑन कॅपिटल अँड 5% इंटरेस्ट पर ॲनम ऑन ड्रॉइंग्स. म्हणजे ॲग्रीमेंट प्रमाणे त्यांनी जेवढं कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याच्यावर 12% इंटरेस्ट त्यांना मिळणार आहे कॅपिटलवर वार्षिक, आणि 5% इंटरेस्ट त्यांना ड्रॉइंग्सवर द्यावं लागणार आहे व्यवसायाला, 5% पर ॲनम. ठीक आहे. बी इज एंटायटल्ड टू गेट कमिशन 4% ऑन ग्रॉस प्रॉफिट विच इज ₹4 लाख. म्हणजे बी ला 4% कमिशन मिळणार आहे किंवा तो घेणार आहे. कशावर? बिझनेसच्या ग्रॉस प्रॉफिटवर. आणि बिझनेसचं ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 4 लाख. ए गेट सॅलरी 3,000 पर मंथ. ए ला सॅलरी मिळतीये किती? 3,000 रुपये पर मंथ एका महिन्याला. टोटल प्रॉफिट ऑफ पार्टनरशिप फर्म इज ₹90,000. म्हणजे टोटल पार्टनरशिप फर्मचा जो प्रॉफिट आहे तो 90,000 झाला. हा एक सिंपल प्रॉब्लेम आहे. याच्यावरून कॅपिटल अकाउंट कसं मेंटेन केलं जातं, पोस्टिंग कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. आपल्याकडे दोन मेथड आहेत, एक फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. मग फिक्स्ड कॅपिटल मेथड प्रमाणे दोन अकाउंट्स प्रिपेअर केले जातात. पहिल्यांदा प्रिपेअर केलं जातं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरं केलं जातं पार्टनर्स करंट अकाउंट. मग आपण फर्स्ट मेथड आधी बघूया. बघा, पार्टनर्स करंट अकाउंट हे आपण मेंटेन केलेलं आहे. ऑलरेडी मी तुम्हाला फॉर्मॅट दिला होता. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स ए बी, पार्टनर जे असतील पर्टिक्युलर्स ए बी. हा बघा, आपण कोणती मेथड बघतो आता? फिक्स्ड कॅपिटल मेथड. मग फिक्स्ड कॅपिटल मेथड प्रमाणे मी ऑलरेडी तुम्हाला थिओरिटिकली क्लिअर केलेलं आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथड प्रमाणे कॅपिटल अमाऊंट वर्षाच्या सुरुवातीला असेल किंवा शेवटी ती कॉन्स्टंट राहणार आहे. त्या अमाऊंटमध्ये कोणतेही चेंजेस होणार नाहीत. मग बघा, कॅपिटलची जी ओपनिंग अमाऊंट आहे ती आपण क्रेडिटला शो केली आहे. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन जे प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिले होते 80,000 40,000, आणि क्लोजिंगलाही डेबिट साईडला तीच अमाऊंट तुम्हाला अगेन दिसतीये. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 80,000 40,000. कळालं का? बघा, आता आणखी काही बेसिक कन्सेप्ट आहेत, मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे सांगेन. हे झालं प्लेन कॅपिटल अकाउंट, जिथे वर्षाच्या सुरुवातीला बघा बिगिनिंगलाही तेवढाच बॅलन्स होता आणि इयर एंडलाही तेवढाच बॅलन्स तुम्हाला दिसतो. याच्यामध्ये कोणताही चेंजेस झालेला नाही. आता नेक्स्ट फिक्स्ड कॅपिटल मेथड प्रमाणे अकाउंट आपण प्रिपेअर करतो करंट अकाउंट. तर ते कसं मेंटेन करतो? पार्टनर्स करंट अकाउंट, डेबिट क्रेडिट फॉर्मॅट तोच. आता जसं मी इनिशियली प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की व्हॅल्यू कशी चेंज होते त्याची. बघा, त्या फॉर्मॅट प्रमाणे जसं कॅपिटल अकाउंट मेंटेन करतो सिमिलर करंट अकाउंटही तसंच मेंटेन करायचं आपल्याला.
बघा जसं प्रॉब्लेममध्ये दिलं होतं तसं मी रीड करतोय आणि तुम्हाला फक्त सांगतोय का पार्टनरला इंटरेस्ट मिळणार होता, त्यांनी कॅपिटल जेवढं इन्व्हेस्ट केलं बिझनेसमध्ये, मग पार्टनर्सला इंटरेस्ट मिळणार आहे, त्यांचं कॅपिटल अमाऊंट काय होणार बघा इंक्रीज, म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्रेडिटला दिसतं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता त्यांचं जे काही कॅपिटल होतं 80,000 40,000 त्याच्यावर मी 12% ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे, 9,600 4,800. ठीक आहे. त्यानंतर ए आणि बी ने काही ड्रॉइंग्स केले होते, म्हणजे पर्सनलीसाठी कॅश विड्रॉ केली होती. मग विड्रॉ केले होते म्हणल्यावर त्याच्यामुळे कॅपिटल काय होणार बघा इन्क्रीज का डिक्रीज, डिक्रीज होणार आहे, म्हणून इफेक्ट कुठे गेलाय डेबिट साईडला, टू ड्रॉइंग्स, कॅपिटल अमाऊंट डिक्रीज होणार. त्यानंतर त्यांनी जी अमाऊंट विड्रॉ केली होती बिझनेसमधून ड्रॉइंग्स पर्सनलीसाठी, त्यासाठी त्यांना बिझनेसला अमाऊंट पे करायची आहे. याचा अर्थ त्यांचं कॅपिटल अमाऊंट काय होणार, जे बिझनेसमध्ये आहे ते डिक्रीज होणार, म्हणून इफेक्ट कुठे गेला डेबिट साईडला, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. मग त्यांनी जे ड्रॉइंग्स घेतलेत 15,000 12,000 त्याच्यावर मी कॅल्क्युलेट केलं 5%. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल सर 5% व्हॅल्यू काहीतरी मिस्टेक दिसते आपल्याला, एवढी 5% येत नाही. तुम्ही एक रूल विसरला बघा, आपल्या प्रेझेंट प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची डेट दिली आहे का, प्रेझेंट प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची डेट दिली आहे का बघा. जर डेट दिली नसेल तर बघा तुम्ही, मी ऑलरेडी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, आहे त्याच्यामध्ये. जर ड्रॉइंगची डेट दिली नसेल तर ॲज पर ॲग्रीमेंट ॲव्हरेज 6 मंथचं इंटरेस्ट जे काही पार्टनर ज्यांनी विड्रॉ केले ते बिझनेसला देतात. जर ड्रॉइंगची डेट दिली नसेल, मग प्रेझेंट प्रॉब्लेममध्ये डेट दिली आहे का नाही, त्यामुळे आपण ॲव्हरेज 6 मंथचा इंटरेस्ट घेतलाय. ठीक आहे. हा रूल कधी अप्लाय करायचा, जेव्हा ओनर्स जे विड्रॉ करणार पर्सनलीसाठी त्याच्यावर जेव्हा बिझनेसला ते इंटरेस्ट देणार आहेत तेव्हा. ठीक आहे. त्यानंतर बीला कमिशन मिळणार आहे बिझनेसकडून, बरोबर आहे. मग जर बिझनेसकडून बीला काही कमिशन मिळणार असेल तर बीची कॅपिटल अमाऊंट काय होणार इंक्रीज, बरोबर आहे, म्हणून तो क्रेडिटला गेलाय बाय कमिशन त्याच्या कॉलममध्ये. मग आता जर तुम्ही बघितलं तर 4 लाख टोटल काय होतं ग्रॉस प्रॉफिट होता, 4 लाख काय होता ग्रॉस प्रॉफिट, त्याच्यावर जो काही पर्सेंटेज दिला होता 4%, एक्झाम्पल 4% होता तो, त्याच्यावर आपण 4% कॅल्क्युलेट केला, 16,000 त्याला कमिशन मिळणार आहे, म्हणजे कॅपिटल अमाऊंट इन्क्रीज होणार. सोबतच ए ला काय मिळणार आहे बघा, सॅलरी मिळणार आहे, 3,000 पर मंथ सॅलरी मिळणार आहे एला. मग एचं पण कॅपिटल अमाऊंट काय होणार आहे इन्क्रीज, म्हणून इफेक्ट क्रेडिटला गेला बाय सॅलरी अकाउंट ए मध्ये 36,000. त्यानंतर लास्ट एक ऍडजस्टमेंट राहिली आहे, ज्या पार्टनरशिपमध्ये ए आणि बी दोघे आहेत त्या पार्टनरशिपला प्रॉफिट झालेला आहे. कितीचा प्रॉफिट आहे बघा, त्या 90,000चा प्रॉफिट आहे, बरोबर आहे. मग 90,000चा प्रॉफिट झालेला आहे. मग 90,000च्या प्रॉफिटसाठी जर तुम्ही इनिशियली प्रॉब्लेम रीड केला तर तुम्हाला दिसेल तिथे रेशो काय दिलाय 2:1. जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल तो 2:1 या रेशोमध्ये ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे, 2:1. ठीक आहे. मग प्रॉफिट किती झालाय बघा, 90,000चं प्रॉफिट आहे, मग 2:1 या रेशोमध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट केलं तर 60,000 आणि 30,000 असं प्रॉफिट त्यांना मिळणार आहे. पण हेच जर समजा लॉस असता तर तो इफेक्ट डेबिट साईडला आला असता, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि खाली तुम्ही ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं लॉस 2:1 या रेशो प्रमाणे. ठीक आहे. हे तुम्ही करंट अकाउंट क्लोज केलं. आता करंट अकाउंटचं बघा बघा नॉर्मली करंट अकाउंटचा बॅलन्स हा डेबिट पण येऊ शकतो किंवा क्रेडिटही येऊ शकतो, डेबिट पण येऊ शकतो किंवा क्रेडिटही येऊ शकतो. हे मी सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन, तो डेबिट कधी येतो आणि क्रेडिट कधी येतो. ठीक आहे. पण डेबिटही येऊ शकतो आणि क्रेडिट मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगेन. प्रेझेंट प्रॉब्लेममध्ये बघा ए आणि बी ची जी करंट अकाउंटची क्रेडिट साईड आहे ती ग्रेटर आहे, त्याची टोटल आम्ही केली आहे, ती डेबिट साईडला घेतली आहे. डेबिटमधून टू ड्रॉइंग्स इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आम्ही डिडक्ट केले आणि आम्हाला क्लोजिंग बॅलन्स मिळाला. ठीक आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन, सॉरी तो चुकून ब्रॉड डाऊन झालेला आहे, त्याला आपण कॅरीड डाऊन करणार आहे. ठीक आहे. हे झालं करंट अकाउंट. बघा आपण फर्स्ट मेथड प्रमाणे फिक्स्ड कॅपिटल मेथड प्रमाणे दोन अकाउंट मेंटेन केले, एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये कॅपिटल अमाऊंट चेंज झालेली नाही, कारण आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड प्रमाणे बघतोय, आणि पार्टनर्स करंट अकाउंट जे आपण मेंटेन केले त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू चेंज होते. या प्रेझेंट प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंटचा कोणताही ओपनिंग बॅलन्स दिला नव्हता, तो दिलेला असतो काही प्रॉब्लेम्स मध्ये. ठीक आहे. ते आपण पुढे बघणार आहोत फायनल अकाउंट मध्ये. क्लिअर झालं का. चला आता जी दुसरी मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड ती आपण बघूया. बघा
मग फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये जर तुम्ही बघितलं तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट सेपरेट मेंटेन केले जात नाहीत. त्यासाठी एकच पार्टनर्स करंट अकाउंट मेंटेन केलं जातं आणि दोन्ही इफेक्ट एकाच अकाउंटमध्ये दिले जातं. मग फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड प्रमाणे कॅपिटलची अमाऊंट कधीही स्टॅटिक राहणार नाही, फिक्स राहणार नाही. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जी अमाऊंट होती इनिशियली ती अमाऊंट इयर एंडला राहणार नाही, ती अमाऊंट काय होणार आहे, चेंज होणार आहे. चला बघू आपण. इनिशियली त्यांचं जे ओपनिंग कॅपिटल होतं ते आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं, बरोबर आहे. आता कॅपिटल बघा, पार्टनरचा जे कॅपिटलचा बॅलन्स असतो, कॅपिटल करंट बद्दल बोलत नाही मी, कॅपिटलचा बॅलन्स असतो तो कायम ओपनिंग कुठं जाणार, क्रेडिट साईडला जाणार आहे. कुठं जाणार आहे, क्रेडिट साईडला. ठीक आहे. कारण ही अमाऊंट त्यांना बिझनेस कडून काय आहे, रिसिवेबल आहे. त्यांनी इन्व्हेस्ट केली होती, ते पैसे त्यांना बिझनेस कडून काय तर रिसिवेबल आहेत, मिळणार आहेत. ठीक आहे, म्हणून तो क्रेडिटला गेला. त्यानंतर बाकीचा इफेक्ट तोच बघा, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, त्यांना इंटरेस्ट मिळणार आहे पार्टनर्सला बिझनेस कडून, रिसिवेबल आहे, कॅपिटल अमाऊंट इन्क्रीज होणार म्हणून इफेक्ट क्रेडिटला गेला. त्यानंतर बाय कमिशन, त्या पार्टनर्सला कमिशन मिळणार आहे, कॅपिटल अमाऊंट इन्क्रीज होणार आहे म्हणून इफेक्ट क्रेडिट साईडला. त्यानंतर बाय सॅलरी अकाउंट, त्या पार्टनरला सॅलरी मिळणार आहे, कॅपिटल अमाऊंट इन्क्रीज होणार म्हणून सॅलरी क्रेडिट साईडला. त्यानंतर त्या पार्टनर्सनी काही ड्रॉइंग्स केलेत, पर्सनल यूजसाठी विड्रॉ केलेत म्हणून कॅपिटल अमाऊंट डिक्रीज होणार आहे म्हणून इफेक्ट डेबिट साईडला. त्यानंतर त्या पार्टनर्सला इंटरेस्ट पे करावं लागणार आहे, कशावर, त्यांच्या ड्रॉइंग्सवर, त्यामुळे त्यांची एक्झिस्टिंग कॅपिटल अमाऊंट डिक्रीज होणार म्हणून इफेक्ट डेबिट साईडला. त्यानंतर त्या बिझनेस पार्टनरशिप फर्ममध्ये काही प्रॉफिट झाला होता, प्रॉफिट होईल किंवा लॉस ते कोणाला मिळणार आहे, त्या पार्टनर्सलाही मिळणार आहेत, बरोबर आहे का. माझा प्रॉफिट झाला आहे 90,000चा, तो त्यांनी डिस्ट्रीब्यूट करून घेतला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे. जेव्हा प्रॉब्लेममध्ये किंवा ॲग्रीमेंटमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो देत नाहीत तेव्हा तो इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जातो, मग तो आयदर प्रॉफिट असेल ऑर लॉस. ठीक आहे, आज रेशो दिलेला आहे म्हणून त्या रेशो प्रमाणे आपण डिस्ट्रीब्यूट केलं 60,000 30,000. ठीक आहे, हा प्रॉब्लेम कंप्लीट झाला. आता क्लोज करायचं आपल्याला. ठीक आहे, हा बघा आपण क्लोज केलं. त्यांची कोणती साईड ग्रेटर दिसते बघा, दोघांची क्रेडिट साईड ग्रेटर आहे, ती अमाऊंट आपण डेबिट साईडला घेतली आहे आणि डेबिटमधून जे काही व्हॅल्यूज आहेत ड्रॉइंग्स किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगच्या ते आपण लेस केले आणि तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स मिळाला, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा जो क्लोजिंग बॅलन्स मिळालेला आहे आपल्याला तो जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बरोबर आहे. म्हणून प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की पार्टनरनी जे कॅपिटल इन्व्हेस्ट केलेल्या बिझनेसमध्ये ते बिझनेसची काय असते, लायबिलिटी असते. क्लिअर झालं का बघा. हा प्रॉब्लेम कळाला का तुम्हाला, कसं रेकॉर्ड केलं जातं काय. ठीक आहे, आणखी काही डाऊट क्लिअर करण्याची काही गरज असेल थ्रू प्रॉब्लेम तर मी नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला देईन, नसेल तर मी एक शॉर्ट लेक्चर देईन ज्याच्यामध्ये तुमचे जे काही टेक्निकली काही प्रॉब्लेम्स असतील, थेरॉटिकल काही डाऊट्स असतील तर मी क्लिअर करेन. थँक्यू.